मुंबईच्या वाळकेश्वरमध्ये बंगला कोसळलेला आहे। बाणगंगा क्रॉस लेन इथला फॅन्सी नेस्ट बंगला कोसळलेला आहे। मुंबईमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे हा बंगला कोसळल्याचं कळतंय। वाळकेश्वरमधील अनुराग बिल्डिंग समोरील हा बंगला होता आणि तो कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबईतल्या पावसामुळे हा बंगला कोसळल्याचं कळतंय। हा बंगला काहीसा जीर्ण अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा बंगला कोसळल्याची घटना नुकतीच घडलेली आहे। वाळकेश्वरमधला हा बंगला होता आणि तो कोसळलेला। या ठिकाणी अग्निशमन दलाचं पथकही दाखल झालेलं आहे आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत। गोविंद, वाळकेश्वरमध्ये हा बंगला कोसळलेला आहे, काही जीवितहानी झाली का, काय माहिती मिळू शकते? जर बघत असाल तर आज सकाळी ही जी घटना आहे ती घडलेली आहे। वाळकेश्वर इथला जे मुंबईतलं जे राजभवन आहे, राजभवनच्या जवळच हा बाणगंगा क्रॉस लेन परिसर आहे आणि तिथलाच हा फॅन्सी नेट नावाचा जो जुना बंगला होता तो या ठिकाणी कोसळला असल्याची माहिती आहे। आणि आता जे फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत ते या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत। कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळते आहे, परंतु या मलब्याखाली कोणी अडकलेलं आहे का याचा जे शोध आहे, शोधकार्य जे आहे ते सुरू आहे। जवळपास बाकीचे जे फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत हे सगळं मलबा हटवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। साधारणतः 50 ते 60 वर्षे जुना हा बंगला असल्याचंही इथले स्थानिक सांगता आहेत, परंतु आत्ताची जी प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याचंही कळतंय। धन्यवाद गोविंद, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।